नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्या, उपविभागीय अधिकारी शेवाळे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारचा जाहीर निषेध. नागरिकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आमदार राजेश विटेकर. महिलांवरील अत्याचाराचा जिजाऊ ब्रिगेडतर्फे निषेध. नवीन औषधी निर्माण करण्याची आवश्यकता डॉक्टर राजेंद्र पवार. आता पाहू या बातम्या सविस्तरपणे. शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेचा विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह शेवटच्या घटकांनी लाभ घ्यावा, असं प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती, प्रचार आणि प्रसारासाठी शिवाजी महाविद्यालयात तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेवाळे बोलत होते. यावेळी प्राचार्य बाळासाहेब जाधव, महिला बालविकास अधिकारी कैलास थिडके, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त दंडवते, RD भोगे, PD पंजरकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी योजनांची माहिती दिली. कोकणातील मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता आणि सदरील पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. असा पुतळा हा 8 महिन्याच्या आतच कोसळला. त्यामुळं या घटनेची SIT मार्फत चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार आणि राज्य सरकारसह जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शहराध्यक्ष जाकीर लाला, कार्याध्यक्ष विकास लंगोटे, विधानसभा अध्यक्ष अजय गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, प्रभाकर लंगोटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष अजय गव्हाणे म्हणाले, म्हणून हे सरकार हटवलं पाहिजे. यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जे थोर व्यक्तींचे पुतळे समोर शकत नाही, हे राज्य काय चालवतील, म्हणून यांचा निषेध करतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्य सरकारतर्फे अन्नपूर्णा योजना, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा मोफत वीज योजना, मुलींसाठी मोफत शिक्षण योजना, शेतकरी योजना अशा विविध लोकप्रिय योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना काही समस्या, अडचणी आल्यास त्यांना तात्काळ लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन 24 तास नागरिकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे, अशी माहिती आमदार राजेश विटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांना कोणतीही अडचण आलीच तर मुंबई येथून महाराष्ट्रवादी हेल्पलाईन आणि माननीय अजितदादा पवार हे स्वतः आलेल्या तक्रारींची, समस्यांची सोडवणूक करणार आहेत. तर स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष तसेच विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी हे लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध असणार आहेत, अशी ही माहिती विटेकर यांनी दिली. यावेळी बोलताना आमदार विटेकर म्हणाले, काँग्रेस पक्ष व माननीय अजितदादा यांचे कार्यालय आपल्याशी व्हॉट्सअपमधून संपर्क साधणार आहे व आपल्याला या ॲपच्या माध्यमातून अडचणी जर निर्माण होत असतील तर त्यासाठी ते मदतही करणार आहेत. अशा प्रकारे लाभार्थ्यांची अडचण या ठिकाणी दूर होण्यासाठी हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. ज्या काही योजना आहेत, या योजनांची माहिती आपल्याला आत्ताच त्या ठिकाणी मिळालेलीच आहे. त्या अशा या विविध लोकप्रिय योजना राबविण्यात महाराष्ट्र सरकार, महायुती सरकार त्या ठिकाणी अग्रेसर आहे. आणि भारतात तसेच महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना या सातत्याने वाढत आहेत. बदलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर आणि कलकत्ता अशा ठिकाणी महिलांवर अत्याचार हे सातत्याने होत आहेत. या घटनांमुळे पालकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही. शिक्षण व्यवस्था आणि नीतिमूल्यांमध्ये कोणती कमतरता आहे की
ज्यामुळे अशी विकृत माणसं देशात घडत आहेत. यांना कायदा आणि समाजाचं भान राहिलेलं नाही. त्यामुळं अशा या घटनांचा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती कांचन कारेगावकर, त्याचबरोबर वंदना देशमुख, सुवर्णा हांबिरे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलं आहे. नवीन औषधी निर्माण करण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. पण ही औषधी निर्माण करताना औषधांची गरज, तयार करण्याची पद्धती, स्ट्रक्चर, ॲक्टिव्हिटी, रिलेशनशिप, डोस निश्चित करणे, टॉक्सिसिटी तपासणे, पाहणे अशा अनेक पायऱ्यांमधून जावे लागेल, असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीनं औषधी विकास आणि पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील श्री छत्रपती महाविद्यालय आणि परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग या कराराच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत पिंडलवार, प्राध्यापिका अगर मोरे, त्याचप्रमाणे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे, प्राध्यापक डॉक्टर सुधाकर भुसारे, प्राध्यापक डॉक्टर अंदुरकर, प्राध्यापिका पल्लवी कदम, प्राध्यापक कृष्णा लिपणे, प्राध्यापक आकाश कांबळे, प्राध्यापक फैजन हाशमी, नारायण ठोसर, अशोक सामाले आदी उपस्थित होते. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.